मुंबई ग्राहक पंचायतीच्या जेव्हा हे लक्षात आणलं गेलं की रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांवर निर्बंध आणलेले आहेत, त्यांना ठेवी काढता येणार नाहीत येत्या 6 महिन्यात, त्यावेळेला आपण वेगवेगळ्या प्रकाराने ह्याच्यावर जनजागृती केली. पहिलं म्हणजे अर्थमंत्र्यांना आपण पत्र लिहून सगळ्याच ठेवीदारांच्या 100% ठेवी ह्या विमा सुरक्षित असल्या पाहिजेत याची मागणी केली. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यालाच पुष्टी देण्यासाठी आपण मुंबई ग्राहक पंचायतीच्या भौगोलिक विभागातून सह्यांची मोहीम राबवली आणि जवळजवळ मला वाटतं 12,000पेक्षा जास्ती सह्यांची निवेदनं ही आपण अर्थमंत्र्यांना पाठवली. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे आपण जाहीर सभा घेतली ठेवीदारांची आणि ठेवीदारांना त्यांचे हक्क काय आहेत हे त्यांना सांगून ठेवीदारांनी संघटित होणं आणि संघटितपणे लढा देण्याची गरज आहे हे त्यांना आपण सांगितलं. आणि चौथं म्हणजे आपण खासदार आहेत त्यांच्यातर्फे लोकसभेमध्ये शून्य प्रहरी हा प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलेलं आहे.